मकर संक्रांतीच्या सगळ्यांना गोड गोड शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. दिवसाची सुरुवात मस्त अशी सूर्योदयाने झाली आणि त्यानंतर आता सण म्हटला तर रांगोळी आलीच. मग सगळ्यात पहिले मस्त अशी रांगोळी काढायला घेतली. काहीतरी वेगळी अशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर छान अशी मी तयार झाली, कारण सण म्हटलं की तयार होणं आलंच. मग तयार झाली. आज पूजेचा मुहूर्त हा दुपारनंतर होता, म्हणजेच दुपारी 3 नंतर पूजा करायची होती. त्यामुळे मग आम्ही घरीच पूजा करायचं असं ठरवलं. देवघरासमोरच छान पूजा मांडून घेतली. मग आम्ही सगळ्यांनी म्हणजे सासूबाईंनी, त्यांच्या बहिणींनी, आम्ही सगळ्यांनी घरीच पूजा करून घेतली. घरी पूजा केली काय आणि मंदिरात पूजा केली काय एकच. घरीच विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती. घरीच पूजा केली, घरीच एकमेकींची ओटी भरली आणि हे सगळं करण्यात ना एक वेगळाच आनंद मिळतो. तुम्ही पण हे सगळं केलं का नक्कीच सांगा. त्यानंतर तुळशीची देखील पूजा करायची असते. मग तुळशीची पूजा केली. सासूबाईंनी माझी ओटी भरली. आता यानंतर मी एक उखाणा घेतलाय. काय उखाणा घेतलाय तुम्हाला ऐकायचं आहे का? हो, नक्कीच ऐका मी काय उखाणा घेतलाय ते. चला तर मग ऐकूया आपण मी काय उखाणा घेतलाय. जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची तुळजाभवानी, अक्षयरावांची मी अर्धांगिनी. त्यानंतर हळदी कुंकवाची तयारी केली. आज हळदी कुंकू होतं. घरामध्ये छान असा हळदी कुंकाचा समारंभ पार पडला. आजचा दिवस खरंच खूप सुंदर गेला. सकाळी पूजा, संध्याकाळी हळदी कुंकू. तुमचा आजचा दिवस कसा गेला मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्या. बाय.